जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आर्थिक परिस्थितीला पलटून टाकण्याची किमया कापिल येथील भाऊसाहेब ढेबे या तरुण शेतकऱ्यानं केली आहे। कल्पवृक्ष बंदिस्त शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून अवघ्या 3 वर्षात लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या या आदर्श उपक्रमाचा मागोवा घेऊया वायझेड इंडिया टीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मधून। जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत या त्रिसूत्रीवर मनुष्य कशी प्रगती करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कराड तालुक्यातील कापिल गावचे प्रगत व उपक्रमशील शेतकरी भाऊसाहेब विठ्ठल ढेबे। कापिल गावच्या ढेबे मळ्यात भाऊसाहेब ढेबे यांनी आपल्या अपार कष्टातून शेळीपालन व कुक्कुटपालनाचा आदर्श प्रकल्प साकारलाय। कल्पवृक्ष बंदिस्त शेळी, मेंढी व कुक्कुटपालन या नावानं हा प्रकल्प सुरू करून पश्चिम महाराष्ट्रातील शेळी व मेंढी व्यवसायात क्रांतिकारी असं पाऊल टाकलंय। वडिलोपार्जित हक्काची शेतजमीन मिळवण्यासाठी शाळकरी वयापासून झगडणाऱ्या भाऊसाहेब ढेबे यांचा शेतमजूर ते आदर्श व्यावसायिकापर्यंतचा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे। कापिल गावातील ढेबे कुटुंबीय वर्षानुवर्षे शेतात मजुरी करीत होते। घरची परिस्थिती हालाकीची होती। जी वडिलोपार्जित जमीन होती ती कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकलेली। स्वकर्तृत्वावर आपल्या कुटुंबाचा विकास करावा हा ध्यास घेऊन भाऊसाहेब ढेबे यांनी कंबर कसली। शालेय शिक्षण अर्धवट सोडून संघर्षमय परिस्थितीत कुटुंबाला उभं करण्यासाठी त्यांचा झगडा सुरू झाला। मजूर करून जे कमवायचं ते कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात गमवायचं असा त्यांचा प्रत्येक दिवस होता। परंतु अशाही परिस्थितीत खंबीरपणे उभं राहत त्यांनी प्रसंगी शेत खंड न करून स्वतःच्या व दुसऱ्यांच्या शेतात भाजीपाला करून शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली। आपल्या शेतीत नवनवीन पिके घेत त्यांनी भाजीपाला व इतर नगदी पिकांवर भर दिला। सुरुवातीला काही गुंठ्यात असणारी जमीन त्यांनी उत्तम शेती उत्पादनाच्या येणाऱ्या आर्थिक नफ्यातून खरेदी करत एकरांवर नेली। शेतकरी हा मनाने आणि विचारानेही खंबीर असतो हे ढेबे कुटुंबानं दाखवून देत कष्टावर निष्ठा ठेवून पशुपालन, शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायात उडी घेतली। शेतीला पूरक जोड व्यवसाय घेतल्याशिवाय आपणास निश्चित ध्येय गाठता येणार नाही याची जाणीव झाल्यानं भाऊसाहेब ढेबे यांनी शेतीपालनाचा व्यवसाय सुरू केला। लहानपणीच असताना घरातल्यांची सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती पडली। ज्या वेळेला शिकायचं वय होतं त्यावेळेला घरची परिस्थिती हालाकीची होती। शेती वडिलोपार्जित होती पण ती कमी शेती होती। कोर्ट कचेरी जे त्या ह्याच्यातच ते म्हणजे लिटिगेशन असल्यामुळं त्या प्रॉपर्टीचं त्याच्यातून आमचं उदरनिर्वाह काय भागत नव्हता। पण शेतीला काहीतरी जोडधंदा करावा म्हणून एक आपण अग्रोवनच्या त्या ह्याच्यातनं मी लेख वाचला आणि त्याच्यातनं मी ते शेळीपालन व कुक्कुटपालन शेळी व्यवसाय निवडला। पण शेळी व्यवसाय निवडत असताना बऱ्याचशाच अडचणी येत गेल्या मला। पण शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय पाहिजे म्हणून मी हा शेळीपालन व्यवसाय हा निवडलेला आहे। तर त्याच्यातून म्हणजे चांगल्या पद्धतीनं मला म्हणजे यश प्राप्त झालं। माझी त्यातनं चांगल्या पद्धतीनं प्रगती झाली। पण ते शेळीपालनच्या ह्याच्याबरोबर ते शेतीला पण म्हणजे लेंडी खत वगैरे हे मला दिल्यामुळे माझं शेतीतलंही उत्पन्न वाढलं व माझी आता सेंद्रिय शेती म्हणजे मी करण्याचा माझा मानस आहे आणि मी रासायनिक खतं पूर्ण कमी करून मी आता सेंद्रिय शेतीकडे वळवलो आहे। पशुपालनाचा हा प्रकल्प साकारताना प्रथम भांडवलाची गरज होती, पण एका शेतकरी तरुणाला कोणतीच बँक कर्ज देण्यास तयार नव्हती। तरीही न डगमगता भाऊसाहेब ढेबे यांनी सन 2011 साली मोठ्या विश्वासानं या व्यवसायाची व्याप्ती वाढवत कापिल येथे कल्पवृक्ष बंदिस्त शेळी, मेंढी व कुक्कुटपालन प्रकल्पाची सुरुवात केली। यासाठी त्यांनी 107 बाय 62 फुटाचं सुसज्ज असं शेड उभारलं। या शेडची दिशा पूर्व पश्चिम अशी ठेवण्यात आली, जेणेकरून सकाळी व सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो। तसेच उपलब्ध वैशिष्ट्यपूर्ण सूर्यकिरणांमुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते। मी शेळीपालन हे 2011 पासून करतोय, पण जर मोठ्या प्रमाणात मी 2014 पासून करायला लागलो। पण मला आत्तापर्यंत माझं शेडचं आणि शेड माझं लांबी 107 बाय 162 रुंदी एवढं शेड आहे
आणि बाहेरनं फिरायला मोकळी जागा, असं माझं टोटल सगळं क्षेत्र 16 गुंठ्यात माझं शेड आहे. आता माझ्याकडे 340 जनावर आहेत, बारीक मोठे सर्व जातीचे. सध्या भाऊसाहेब ढेबे यांच्या कल्पवृक्ष शेळीपालन प्रकल्पात लहान मोठे नरमादी मिळून सुमारे 350 प्राणी आहेत. यामध्ये शिरोही, उस्मानाबादी, बोअर, सेजल, जमुनाबारी, तोतापुरी अशा जातींचा समावेश आहे. सुमारे 5 ते 6 वर्षांपूर्वी मोलमजुरी करणारे हे कुटुंब शेतीसह जोडधंद्याच्या माध्यमातून प्रगती करू शकलंय. भाऊसाहेब ढेबे यांनी आपल्या जिद्दीतून साकारलेल्या प्रकल्पाचं सोनं झाल्याची भावना त्यांच्या मातोश्री सौ बाळूताई ढेबे व्यक्त करतात. माझी 2 मुलं, 1 मुलगी, माझी 3 मुलं. असं आपल्या काय काळानं आम्ही रोजगार केला, मजुरी केली, काय दिवस पाल्यात काढलं, पुन्हा पाल्याचं सपार जळल्यानं काय दिवस मातीचं इटाचं बांधकाम शेड होतं त्यात राहिलं. पुन्हा काय काळानं पावसात ह्यात पडलं ती, पुन्हा काय काळानं पोरानं ही उभं केलं. पहिली परिस्थिती म्हणजे आम्ही अगदी आम्हाला अन्न खायला मिळत नव्हतं. लोकांचा रोजगार करून, मजुरी करून, भाजीपाल्याचा व्यापार करून फार शून्यात आपलं ह्या 4 ते 5 वर्षात त्यानं आपली ही प्रगती वाढवली. एक रोजगार मंजुरी आम्ही करून त्याला आपला आशीर्वाद दिला, त्यातनं त्याला परमेश्वर उभा राहून त्यानं आपलं एवढं वाढवलं. कल्पवृक्ष शेळी फार्ममध्ये वेगवेगळ्या जातींच्या शेळ्यांसाठी 6 वेगवेगळे ब्लॉक तयार करण्यात आलेत. प्रत्येक शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा मिळेल अशी रचना या ब्लॉकमध्ये करण्यात आली आहे. तसेच या गोठ्याच्या आजूबाजूला देखील मोकळी जागा ठेवण्यात आली असून दिनचर्येनुसार या शेळ्यांना शेडमध्ये व शेड बाहेरील मोकळ्या जागेत सोडण्यात येतं. कल्पवृक्ष फार्ममध्ये शेळ्यांच्या आहारावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जातं. शेळ्या प्रामुख्याने मांस व दूध मिळवण्याकरता पाळल्या जातात. यासाठी रोज लागणाऱ्या अन्न घटकांची गरज ही वेगवेगळी असते. मांस विक्रीसाठी पाळलेल्या शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या 3 ते 4% एवढा सुका भाग खाद्यातून, तर दुधाच्या शेळ्यांसाठी 5 ते 6% एवढा सुका भाग दिला जातो. सुक्या खाद्यासोबतच हिरव्यागार चाऱ्यावर देखील अधिक भर दिला जातोय. ढेबे कुटुंबीय या चाऱ्याची व्यवस्था जागेवरच योग्य वेळी व योग्य पद्धतीने करत असतात. शेळ्यांनी सकाळी 6 वाजता आम्ही बाहेर मोकळ्या ह्याच्यात पटांगणात काढत असतो. त्याच्यानंतर आमची झाडलोट सगळी होत असते. झाडलोट झाल्यानंतर त्याच्याने आम्ही भरड देत असतो. भरडबरोबर आम्ही मका, कणक, खपरी पेंड, गहू हे सगळं मिक्स करून भरड मिश्रणमध्ये मिक्स करून आम्ही त्याच्याने ते खाद्य देत असतो. त्याच्यानंतर 11 वाजता वल्ला चारा देत असतो. परत 4 वाजता आम्ही पूर्ण त्याच्याने बाहेर मोकळ्या हवेशीर काढत असतो. 6 वाजता परत त्याच्याने आम्ही आत घेत असतो. 6 वाजता आत घेतल्यानंतर परत त्याच्याने भरड देत असतो. मका, गहू, खपरी पेंड हे देत असतो. आणि संध्याकाळी आमच्याकडे जे वाळका चारा आहे म्हणजे तूर बुसकाट आहे, हरभरा बुसकाट आहे, सोयाबीन बुसकाट आहे, भुईमुगाचं याल आहे, ह्याच्यातलं त्या 4 पैकीतलं एक आम्ही चारा त्याच्याने देत असतो. वाळका चारा वल्ला चारामध्ये आमचं मारवेल गवत असते, घास गवत असते, तुत्ती असते, शिवरी असते आणि मका असते. हे सगळं हे आमच्या शेतामध्येच पिकवतो. शेळ्यांना लागणारा सुका चारा गोठ्यातील वरच्या भागात साठवला जातो, तर कडधान्यांसाठी वेगळे कोठार तयार करण्यात आलाय. याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजन काटा व भरड यंत्र बसविण्यात आलाय. योग्य भरड योग्य प्रमाणात देण्यासाठी या भरड यंत्राचा व वजन काट्याचा उपयोग केला जातो.
शेळ्यांना खाद्य घालणे असो किंवा त्यांची निगा राखणं असो, यासाठी हे ढेबे कुटुंबीय पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तत्पर असतात। आई सौ बाळूताई, वडील श्रीयुत विठ्ठल तात्या, आनंदा व नारायण हे दोघे मोठे भाऊ भावजया व सुविद्य पत्नी सौ वैशाली यांची साथ भाऊसाहेब ढेबे यांना सदैव लाभत असते। माझ्या घरच्यांचं, माझ्या आई, माझे वडील, दोन्ही भाऊ, माझे बायको यांचं मला कायम सहकार्य राहतं। प्रत्येक हर गोष्टीत माझ्याबरोबर त्या, म्हणजे माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर ते काम करत असतात। माझ्या ह्या व्यवसायात त्यांचं मला पूर्ण सहकार्य मिळालेलं आहे। शेळीपालन व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे सांगताना भाऊसाहेब ढेबे म्हणतात, शेळीपालनाची मला संकल्पना म्हणजे शेती पण एवढी अशी पुरेशी अशी नव्हती, म्हणजे वडिलांची। त्याच्यातनं आता आपल्याशी काहीतरी प्रगती केली पाहिजे, आपल्याने काहीतरी शेतीला जोडधंदा केला पाहिजे, म्हणून मी बाकीच्यांचं म्हणजे असं काही जे माणसं मला भेटले ते काही माणसांनी मला सांगितलं की ह्या शेतीला काहीतरी जोडधंदा म्हणजे तुम्ही करा, म्हणून मग काय कुठला जोडधंदा करायचा, कुठला व्यवसाय करायचा। तर आता म्हैशी किंवा गाया घेणे तर आपली परिस्थिती नव्हती। शेळ्या ह्या त्यावेळेला कमी रेटमध्ये भेटत होते। त्यावेळेला एवढं शेळीपालनचं किंवा शेळीपालनचं गोट्याचं एवढं प्रस्त नव्हतं। त्यावेळेला मग कुठला व्यवसाय निवडायचा म्हणून मी शेळीपालन व देशी कुक्कुटपालन मी निवडलं। मग ते निवडत असताना मला त्याच्यातमध्ये रस वाढत गेला की मला त्यात माझे काम करायची इच्छा माझी वाढत गेली, त्यामुळे मी तो शेळीपालन व्यवसाय हा निवडला। सन 2011 मध्ये बंदिस्त शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर व्यवसायाची खरी व्याप्ती वाढली ती सन 2014 मध्ये। या 3-4 वर्षात ढेबे कुटुंबीय शेळीपालनाविषयी अधिक सजग होत गेले। आदर्श कार्यपद्धतीतून कल्पवृक्ष शेती फार्मची ख्याती होत असताना ग्राहकांकडून वेगवेगळ्या शेळींच्या जातीची मागणी होत असे। अशावेळी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन ढेबे कुटुंबियांनी त्या दृष्टीनं व्यवसायाची दिशा ठरवली। मागणी तसा पुरवठा ही बाब लक्षात घेऊन पुढील वाटचाल सुरू झाली। उस्मानाबाद शेळ्या बघत बघत आता मला इतर जाती म्हणजे मला परत अनुभव येत गेलं, जसं गिऱ्हाईक यायला लागलं की आम्हाला ह्या जातीच्या शेळ्या द्या, त्या जातीच्या शेळ्या द्या, ह्या जातीची नर द्या, ह्या जातीचं बोकड द्या, हे मागणी वाढायला लागल्यामुळं मग आपल्याकडे बघा उस्मानाबाद जाती होती, म्हणून मी शिरोई आणि सोजत आणि बिटल ह्या राजस्थानवरून मी आणल्या। हजारांच्या आकड्यात कसाबसा सुरू झालेला व्यवसाय आता लाखो रुपयांच्या उलाढालीत पोहोचत आहे। 6-7 वर्षांपूर्वी घरात सायकल सारखं सुद्धा वाहन नव्हतं, मात्र शेतीसोबत सुरू केलेल्या या पूरक व्यवसायातून ढेबे कुटुंबियांनी स्वतःचं सुसज्ज घर, 4 चाकी वाहन, दुचाकी वाहने, ट्रॅक्टर, ट्रॉली व अवजारी खरेदी केली आहेत। स्वप्नवत वाटावासा 4-5 वर्षातील कायापालट या घरातील सुख समृद्धी घेऊन आलाय। आपल्या पतीचं यश कौतुकाने सांगताना सौ वैशाली ढेबे म्हणतात, घरची परिस्थिती बेताचीच होती सुरुवातीला, म्हणजे हा व्यवसाय सुरू करायच्या आधीपासून, जेव्हापासून हा व्यवसाय सुरू केला तेव्हापासून घरची परिस्थिती म्हणा, म्हणजे वैभव म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती जरा म्हणजे चांगली झाली। घरची परिस्थिती म्हणजे गाड्या आल्या, नंतर ट्रॅक्टर, शेतीची अवजारं सगळी आम्ही स्वतःची घेतली। त्याच्या आधी म्हणजे हा व्यवसाय सुरू करायच्या आधी फक्त आमच्याजवळ बैलजोडी आणि बैलगाडीच होती, आणि हा व्यवसाय सुरू केल्यानंतर या व्यवसायाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली। त्याच्यामुळं गाड्या झाल्यानंतर शेतीत आम्ही माळव्याचं पीक जास्त प्रमाणात घेऊ लागलो, आणि विक्रमी शेती म्हणजे टोमॅटोचं पीक, फ्लावर, कोबी हे जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही उत्पन्न काढू लागलो, आणि या उत्पन्नाच्या वाढीमुळं घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि सुबत्ता चांगली झाली। भाऊसाहेब ढेबे यांनी प्रामाणिक कष्टाच्या जोरावर उभा केलेला हा व्यवसाय शेतमजूर ते व्यावसायिक हा प्रवास अधोरेखित करतो। याच व्यवसायाच्या जोरावर त्यांनी आपल्या शेतातील विहिरीचं देखील नूतनीकरण केलंय। शेती फार्मजवळ असलेल्या विहिरीतील पाणी शेळ्यांसह शेतीला पुरवलं जातं। आजोबा कैलासवासी बाळू ढेबे यांच्या पुण्याईमधूनच हे यश गाठल्याचा विसर ढेबे कुटुंबियांना कधीच पडत नाही। अशा आशयाचा फलक देखील ढेबे कुटुंबियांनी या विहिरीवर लावलाय। त्याचबरोबर समाज जागृती व जनजागृती करण्यासाठी मुक्या प्राण्यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी वाचवा, धूम्रपान करू नका, झाडे लावा झाडे जगवा, अशा आशयाचे फलक आपणाला याच ठिकाणी पाहावयास मिळतात। हे कुटुंब नुसतं या आशयाचे फलक लावून थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्षात झाडे लावून अंमलबजावणी देखील केली आहे। शेताच्या बांधावर नारळ, लिंबू, आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब, सीताफळ, रामफळ अशी सुमारे 300च्या आसपास झाडे लावली आहेत। कल्पवृक्ष शेळी फार्ममध्ये शेळ्यांच्या आरोग्यावर देखील विशेष लक्ष दिलं जात आहे। सर्व शेळ्यांना नियमित लसीकरण व औषधोपचार केला जातो। यासाठी स्वतंत्र मेडिसिन रूम आहे। या ठिकाणी सर्व प्रकारची पशूंची औषधे उपलब्ध आहेत।
या लसी व औषधे प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दिली जातात. शेळ्यांवरती वर्षातून 4 लसी असते ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्ही त्यांच्या लसीकरण वगैरे सगळं करत असतो त्यांचं. शेळी पालनासोबतच कल्पवृक्ष प्रकल्पामध्ये कुक्कुटपालन देखील आदर्शरित्या राबवलं जातं. या कुक्कुटपालनामध्ये देशी कोंबड्या व कडकनाथ कोंबड्यांचा समावेश आहे. या कुक्कुटपालनासाठी स्वतंत्र व्यवस्था असून त्यांचं खाद्यपाणी शास्त्रोक्त पद्धतीनं दिलं जातं. कडकनाथ कोंबडी प्रजाती मांसासाठी प्रसिद्ध असून एका पक्षाची किंमत सुमारे 1000 रुपयांच्या पुढे मिळते. माझ्याकडे आता 2 प्रकारचे माझ्याकडे आता पक्षी आहेत. माझ्याकडे पूर्ण गावरान म्हणजे देशी कोंबडे माझ्याकडे आहेत आणि कडकनाथ कोंबडे आहेत माझ्याकडे. आता माझ्याकडे देशी कोंबड्या आहेत त्या 600 आहेत त्या आणि कडकनाथ आहेत त्या माझ्याकडे 70-75 कोंबड्या आहेत. कुक्कुटपालनासोबतच ढेबे कुटुंबियांनी म्हैशीचा गोठा देखील केला असून 9 म्हैशी व 2 बैल आहेत. या म्हैशींच्या माध्यमातून दररोज सुमारे 45 ते 50 लिटर दूध मिळत असून दुग्ध व्यवसाय देखील होत आहे. भाऊसाहेब ढेबे यांच्या वडिलांना केवळ बैलांची हौस असल्यानं त्यांनी आपल्या दारात बैलजोडी देखील ठेवली आहे. आज या बैलांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भाऊसाहेब ढेबे व कुटुंबियांनी हे वैभव उभा केला असून शेळीपालन कुक्कुटपालन व्यवसायाला त्यांनी आधुनिकतेची जोड दिली आहे. शेळी अथवा कोंबडी विक्रीसाठी सोशल मीडियाचा हे कुटुंब पुरेपूर वापर करीत आहे. या व्यवसायातील मार्केटिंगविषयी बोलताना सौ वैशाली ढेबे म्हणाल्या, या शेळ्यांची विक्री आम्ही सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे ऑनलाईन विक्री, व्हॉट्सअप वगैरे या सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नातून आम्ही आतापर्यंत 160 ते 70 नर आणि मादी अशी विक्री केलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त फायदा या सोशल मीडियाचा आम्हाला झाला आहे. म्हणजे जास्त लोकांपर्यंत आमच्या फार्मची माहिती पोहोचवणे म्हणा, बाहेरची लोक आमच्या या फार्मसाठी भेटी देतात, शाळेंची मुलं येतात, यांच्यामुळं आमच्या सोशल मीडियाचा कम्युनिकेशन जास्त प्रमाणात झालं आणि त्याच्यामुळं हा फायदा मोठा झाला की विक्रीसाठी आम्ही याच मीडियाचा जास्तीत जास्त वापर करतो. भाऊसाहेब ढेबे यांनी हा व्यवसाय सुरू करताना अनेक ठिकाणांना भेटी देऊन अभ्यास केला. काहींनी सकारात्मक तर काहींनी नकारात्मक सल्ले दिले, परंतु काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगलेल्या भाऊसाहेब ढेबे यांनी सन 2014 मध्ये या व्यवसायाची व्याप्ती वाढवत अनोखं धाडस केलं आणि हा व्यवसाय यशस्वी करून दाखवला. आज शेतीत उत्पन्न होत नाही असा समज करून किंवा कर्जबाजारी होऊन वेगळा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांना या जोडधंद्याकडे वळण्याचं आवाहन देखील भाऊसाहेब ढेबे करीत आहेत. व्यवसाय करत असताना शाळा शाळेचे जे विद्यार्थी मुलं वगैरे इथं आले, त्यांनी हे सगळा प्रोजेक्ट बघितला. शेतकरी वर्ग बऱ्यापैकी येऊन गेला, तरुण वर्ग बऱ्यापैकी येऊन इथे गेला, शासकीय अधिकारी वगैरे सगळे येऊन इथं बऱ्यापैकी येऊन गेले. ते सगळे ते येत असताना त्यांचा अनुभव व माझा अनुभव ह्या दोघांचा अनुभवाची सांगड घालून हा व्यवसाय जर शेतकऱ्यांनी जर निवडला तर शेतकरी आत्महत्या करते. ते आत्महत्या न करता तिने शेतीला पूरक व्यवसाय असा तिने निवडावा आणि शेळीपालन किंवा कुक्कुटपालन हा कमी खर्चात होणारा व्यवसाय आहे आणि तो जर तिने निवडला तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही. पण त्या व्यवसायाबरोबर घरची प्रगती किंवा म्हणजे प्रगतीसुद्धा चांगली होऊ शकते. वडिलोपार्जित हक्काची शेतजमीन मिळवण्यासाठी शाळकरी वयापासून झगडणाऱ्या कापिलच्या भाऊसाहेब ढेबे यांचं कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांनी शेतमजूर ते यशस्वी व्यावसायिक हा केवळ 6 वर्षात केलेला प्रवास खरोखरच थक्क करायला लावणार आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक सेवाभावी संस्थांनी त्यांना कृषीभूषण व प्रगतशील शेतकरी पुरस्कारानं सन्मानित केलंय. आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करत शेळीपालन व कुक्कुटपालन प्रकल्प राबवणाऱ्या आणि कराड तालुक्याच्या शेती क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केलेल्या भाऊसाहेब ढेबे आणि त्यांच्या कुटुंबानं बेरोजगार तरुणांसमोर आपली यशोगाथा ठेवली आहे. सुरुवातीला आम्ही 25 शेळ्यापासून सुरुवात केली. 25 शेळ्या आणि 1 नर अशा पद्धतीनं आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्याच्यापासून पैदास होत गेली आणि आम्ही आधुनिक पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं आणि आधुनिक पद्धती दोन्हीची सांगड घालून मोठा गोठा तयार केला. त्याच्यात 6 भाग केले, 6 स्वतंत्र भाग आहेत आणि त्या 6 स्वतंत्र भागात प्रत्येक गाभ झालेल्या वेगळ्या, नर वेगळे, छोटे लहान मोठे वेगळे असं 6 भाग करून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ठेवून त्यांची पैदास त्यांची निगा आम्ही राखत गेलो आणि आता या 3 वर्षात आम्ही उत्तरोत्तर या वाढवत म्हणजे शेळ्यांची संख्या वाढवत आम्ही आता 2 वर्षापूर्वी 116 शिरोई शेळ्या एकदम भरून
त्यांची योग्य निगा राखली. आता पैदास त्यांची चांगली आहे. एका शेळीला 2-3 अशी पैदास होते. अशा चांगल्या प्रतीच्या शेळ्या आम्ही पैदास इथं करतो आणि त्यांची म्हणजे संख्यांची वाढ होत गेली आणि याच्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त फायदा होत गेला. या गेल्या 3 वर्षात आम्ही हा व्यवसाय चालू केला आहे. तेव्हापासून निव्वळ नफा आम्हाला 20 लाखापर्यंत झाला आहे. तसं एका वर्षाकाठी आम्ही या व्यवसायात शेतीला पूरक व्यवसाय असल्यामुळं पूर्ण आमचं लक्ष इकडं आणि शेती दोन्ही बाजूला लक्ष असल्यामुळं या व्यवसायात जास्त प्रगती आम्ही करू शकलो आणि याच्यातून आम्हाला वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये निव्वळ नफा होतो. सन 2014 ते 2016 या 3 वर्षांच्या कालावधीत कल्पवृक्ष प्रकल्पाच्या माध्यमातून या कुटुंबाला निव्वळ नफा 20 लाख रुपयांच्या आसपास मिळाला असून शेती व दुग्ध व्यवसायातून मिळणारं उत्पन्न वेगळंच आहे. हाताला काम नाही, शेती पिकत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांनी किंवा तरुण वर्गानं शेतीबरोबर पशुपालन या जोड व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच प्रगती होऊ शकते. हे या ढेबे कुटुंबियांकडे पाहिलं की अधोरेखित होतं. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह नितीन ढापरे, कापिल, कराड.